30 वर्ष आयतुल्ला खामेनी इराणचे सर्वोच्च नेते होते. आता त्यांचा मुलगा हे पद सांभाळणार आहे. इराणच्या मीडियाने ही माहिती दिली आहे. खामेनींच्या मृत्यूनंतर हे पद रिक्त होतं. यानंतर आता मोजतबा खामेनी यांच्या नावाची घोषणा झाली आहे. मोजतबा खामेनी नेमके कोण आहेत ते बघूया. आयतुल्ला खामेनींनंतर मोजताब खामेनींच्या हाती इराणची सूत्र आली. मोजतबा खामेनी सध्या 57 वर्षांचे आहे. इस्लामिक धर्मशास्त्र आणि न्यायशास्त्राचं त्यांनी शिक्षण घेतलंय. 1987 ते 88 दरम्यान हबीब बटालियनमधून त्यांनी इराण-इराक युद्धात सहभाग घेतला होता. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGC सोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. इराणमधील राजकीय नेमणुका, निवडणूक रणनीती, सुरक्षा, गुप्तचर विभागाच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. इराण अमेरिका युद्धाचा मोठा फटका भारतीयांनाही बसलाय. अनेक भारतीय अजून ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. तर 28 तारखेला अबुधाबी ते दिल्ली विमान प्रवास करणारे आशिष कुंभारे